जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवळे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो. मित्रांनो, आज मी दोन गोष्टींवरती बोलणार आहे. तुम्ही बघितले असाल फेसबुकवरती तुमच्या 2 दिवस झाले 2 व्हिडिओ असे आहेत ते प्रचंड व्हायरल होत आहेत आणि त्याच व्हिडिओवरती मला थोडं बोलायचं होतं त्या व्हिडिओच्या बाबतीत, म्हणून मी आज हा एक छोटासा माझा व्हिडिओ बनवतोय. तर एक व्हिडिओ असा आहे, तो कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरला एका मंदिरामध्ये एक दाम्पत्य म्हणजे नवरा बायको आणि त्यांचा एक 8-9-10 वर्षाचा मुलगा हे फिरायला गेलं. देवदर्शनासाठी ॲक्च्युली गेले होते आणि देवदर्शनाला गेल्याच्या नंतर तिथे काही थोडंसं एक एका त्या त्या दाम्पत्या म्हणजे ती जी कोण होती वहिनी आणि जी काकी होती त्या दोघांमध्ये वादविवाद झाले. खरं तर हे वादविवाद याच्यामुळे झाले की तिचा जो मुलगा होता, जी दर्शनाला आलेली जी होती भाविक दोघं जण नवरा बायको आणि ती मुलगा. मी त्या बाईचा फोटो किंवा व्हिडिओ माझ्या व्हिडिओतून टाकत नाहीये किंवा तिचा चेहरा दाखवत नाहीये. परंतु मला जे चुकीचं वाटलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर माझी चुकी जर यामध्ये असेल तर नक्कीच कमेंटमधून तुम्ही कळवा किंवा त्यांची पण चुकी असेल तर ती पण तुम्ही तशी या कमेंट्समधून कळवा. तर झालं असं, त्याचा मुलगा जो होता, त्या बाईचा मुलगा 8-9-10 वर्षाचा मुलगा होता तो. त्याला लघवीला झालं होतं. लघवीला झालं होतं. त्या मुलाने तसं सांगितलं, की आई मला लघवीला झालाय किंवा वडील पण बरोबर होते त्याच्या. तर वडिलांना पण सांगितलं असेल, की मला लघवीला झालंय म्हणून, सुसूला झालंय म्हणून. मग तिच्या आईने काय केलं, त्या मंदिरचं सभामंडप आहे बाहेरच्या ठिकाणी, तिथेच त्याला लघुशंकेला घेऊन गेली. लघुशंकेला घेऊन गेली असता, लघवीला तिथे घेऊन गेलेली असता, समोरची जी आपली फूलवाले किंवा हारवाले जे दुकानवाले बसलेले असतात, त्यापैकी एका बाईने तिला विचारलं, की ही जागा आहे का मुलाला लघवीला करायला जायची? असं त्यांनी काही प्रश्न विचारले. मग त्याच्यावरून ती बाई तिला एवढ्या जोरजोरात आणि बोलायला लागली, असं तुमचा नातू असता तर तुम्ही काय केलं असता? तुमच्याकडे तुमचा मुलगा असता तर तुम्ही काय केलं असतं? अशा बरेच काही त्या बाईला बोलायला लागली, खूप काही बोलायला लागली. पण कसं आहे मंडळी, बघा, आपण जिथे मंदिरमध्ये जातो तिथे स्वच्छता राखणं हे आपलंच काम आहे. आता मला बोलायचं एवढंच आहे, की तुमचा मुलगा असं पण नाही की लहान लहान लेकरू आहे, 2-3 वर्षाचा आहे, की ते सांगत नाही, त्याला बोलता येत नाही, की आपण लघुशंका होते ते आपल्याला आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही. तो बोलतोय, त्याने सांगितलंय तुम्हाला, मग तुमचं कर्तव्य आहे तिथपर्यंत त्या वॉशरूम पर्यंत जाऊन त्याला लघुशंका करायला घेऊन जाणं हे तुमचं काम आहे. जर सांगून पण जर नाही करत असाल, जर तिथेच तुम्ही सगळं हे करत असाल, तर ही चुकीची गोष्ट आहे ना. मग ती चुकीची गोष्ट जर आपण चुकलो असेल, तर आपण त्या समोरच्या व्यक्तीला एवढं जोरात बोलून, ओरडून बोलून काय अर्थ नाही ना. ती बाई जी सांगते तुम्हाला, की तुम्ही तुमच्या मुलाला जर लघवीला झाले तर तिकडे टॉयलेट आहे, मुतारी आहे, तिकडे घेऊन जा. पण त्या बाईने तसं न करता त्या मुलाला तिथेच लघुशंका करायला लावली. मग मला बोलायचं एवढं आहे आणि याच्यावरती लोकांनी कमेंट्स पण खूप घाणेरडे केलेले आहेत. काही लोकांनी त्याच्या विरोधात केले आहेत कमेंट्स, काही लोकांनी त्याच्या समर्थनार्थ केलेले आहेत कमेंट्स. एक एक जण असं बोलतो, अहो ते लहान मुलगा आहे, मग ते लहान कुत्री मांजरं हगतात मुततात ते चालतं का तुम्हाला? अरे पण येड्यांनो, तुम्हाला हे समजतं काय? ती कुत्री मांजरं ती जनावरं आहेत. आपण तर जनावरं आहोत ना. आपण माणसं आहोत. मग आपण जर माणसं आहोत, देवाने आपल्याला अक्कल दिली आहे, देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे, ती आपल्याला बुद्धी तिथे वापरायला पाहिजे. मग आपण जर अशी नाही बुद्धी वापरलं आणि त्या जनावरांच्यात मग आपल्यात काय फरक आहे? तुमचा मुलगा सांगतोय की मला लघुशंका झाली आहे, मग तुमचं काम आहे तिथे बाजूला घेऊन त्याला जाऊन लघुशंका करणे. एक तुम्हाला बोलायचं झालं, घरात तुम्ही जेवायला बसलायत आणि तुमच्या मुलाने सांगितलं, की मम्मी आई मला लघवीला झालंय म्हणून. मग त्या मुलाला तुम्ही काय करणार? वॉशरूममध्ये घेऊन तुमच्या मुतारीमध्ये घेऊन जाणारच आहेत ना, मोरीमध्ये, की तुम्ही तिथेच तुमच्या पुढ्यात तिथे मुतायला लावणार आहे काय? नाही ना.
मग ते पण देवाचं घर आहे. जसं तुमचं घर आहे तसं ते देवाचं घर आहे, पवित्र स्थान आहे, मंदिर आहे. ठीक आहे. तुम्ही जर तुमच्या मुलाला मॉलमध्ये फिरायला घेऊन गेलात, तर मुलगा बोलला तुमचा मला लघवीला जायचंय. मग त्या मॉलमध्येच तुम्ही कोपऱ्यात त्याला मुतवणार आहे का? नाही ना. मग ह्या कॉमन सेन्स आहे. छोट्या-मोठ्या समजून घेणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर जर कोण तुम्हाला विचारतंय, बोलतंय, मग त्याच्यावरतीच तुम्ही उलट तोऱ्याने तुम्ही बोलताय, ह्या चुकीची गोष्ट आहे. हा एक म्हणजे मला खूप 2 दिवस झाले ना तोच व्हिडिओ Facebookवरती बघतोय. त्याच्यावरती लोकं कमेंट्स करतायत. पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. मी त्या ताईंना सांगेन, जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी सांगेन, की जे आपण जिथे चुकतो तिथे चूक मान्य करायला पाहिजे आपल्याला. आपली चूक झाली तर आपल्याला चूक मान्य पण करता आली पाहिजे. मग त्याच्यावरती काहीतरी नको ते आपण बोलणं, आपली चूक असून पण दुसऱ्याला काहीतरी संबोधित करून बोलणं, हे चुकीच्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी तुम्हाला कुठपर्यंत पटतायत ते तुम्ही कमेंट्समधून सांगा. आम्ही पण जातो आमच्या फॅमिलीबरोबर फिरायला किंवा देवदर्शनाला. पण असं नाही कुठे गलिच्छ राहून किंवा तिथे जाऊन घाण करणं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अव्हॉइड करतो. आम्ही नाही करत अशा गोष्टी. पण मला वाटतं तुम्ही पण कोण अशा करू नका. जर आपला मुलगा लहान असेल, त्याला कळत नसेल तर वेगळी गोष्ट आहे. हा एक विषय झाला. दुसरा विषय म्हणजे काय, दुसरा एक व्हिडिओ मी बघत होतो मित्रांनो. तो म्हणजे लोहगडावरचा. लोहगडावरचा व्हिडिओ पण खूप सध्या Facebookवरती व्हायरल होतोय तो व्हिडिओ. त्याच्यामध्ये पण मी तरुण मुलांना सांगू इच्छितो, की तुम्ही जिथे गडावरती जाता, गड किल्ल्यावरती जाता, एक तर तिथला महाराजांचा पराक्रम आहे तो जाणून घेण्यासाठी जा. महाराजांनी काय आपल्याला शिकवण दिली आहे ती जाणून घेण्यासाठी जा. जात असाल तर ठीक आहे, नाहीतर न गेलेलं बरं. कारण तो व्हिडिओ मी 2-3 दिवस तो पण व्हिडिओ बघतोय. तिथल्या एका महाराजांच्या निस्सीम भक्तानेच बोलायचं किंवा मावळ्याने त्या मुलांना विरोध केला होता आणि त्या मुलांमध्ये कोण, अहो मुली पण 15-15, 16, 17, 18 वर्षाच्या मुली आणि मुलं, तर तिथे काय करत होते? स्मोकिंग करत होते, सिगारेट फुकत होते. मग त्याने जाऊन सांगितले त्या ज्या गड किल्ल्यावरती जो मावळा होता, जो कोणी असेल त्यांनी जाऊन सांगितलं, की हे तुम्हाला कोणी सांगितलं इथे करायला? किंवा तुम्ही कोणाच्या परमिशनने करता? की तुम्ही कशासाठी इथे आलात? की हे जसं तुमचं मंदिर आहे तसं हे आमचं मंदिर आहे. अगदी राईट बोलला तो. कारण आपण जातो हे छत्रपती शिवरायांच्या राज्यात, स्वराज्यात आपण जगतोय. त्यांच्यामुळे आज आपण ताठ आहोत. ताठ त्यांनी जगाला शिकवलंय आणि त्यांचा इतिहास कुठेतरी आपण बघण्यासाठी जातो, वाचण्यासाठी जातो, तर तिथे आपण स्मोकिंग आणि हे सगळे चाळे करण्यासाठी जातोय का? नाही ना. मग असं नाही झालं पाहिजे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आजकाल ही तरुण पिढी अशाच ह्याला पूर्ण काय बोलतात त्याला, वाया गेलेली आहे. मी वाया असे सर्व नाही, पण काही लोकं आहेत असे, की त्यांच्यामुळे दुसऱ्यांचं पण नाव बदनाम होतं, खराब होतं. देवदर्शनाला जाणं, चालत जातेवेळी नको ते चाळे करत जाणं. अशी नाही ना. देवाची भक्ती करता, देवासाठी तुम्ही एवढ्या लांब भेटायला जाता. निस्सीम भक्तीने जा ना. कुठेतरी देव तुम्हाला खरोखरच चांगला आशीर्वाद देईल. जिथे महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती तुम्ही जाता, तर त्यांचे विचार घेण्यासाठी जा. त्यांचे विचार, त्यांचे आचार आत्मसात करण्यासाठी जा. हे नको ते धंदे करण्यासाठी तिथे जाऊन छोट्या कपल्स बरोबर जाऊन आणि असे हे नको ते चाळे करणे, सिगारेट फुकणे, तिथे जाऊन दारू पिणे, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि मी जिथे हे महाराजांचे गडकिल्ले आहेत, तिथल्या सर्व प्रशासन तिथलं आहे. त्यांनी ह्याच्यावरती कुठेतरी असे कोण सापडले तर त्यांच्यावरती त्वरित कारवाई करायची आहे. आणि मंदिरामध्ये पावित्र्य आपण जर राखलं तर बाकीचे राखतील आणि आपणच जर पावित्र्य सोडून सगळं हे असे धंदे करत बसलो तर मित्रांनो, आज आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या जगात जी मंदिरं दिसतात ना आज, ते आता जर पुढे जर असंच चालत राहिलं तर कुठे दिसणार नाही. कोणी येईल, कोणी तिथे बसेल, कोणी तिथे काहीही करेल, ह्याला काही अर्थ राहणार नाही. बघा, जमलं तर तुम्ही चांगला मार्ग निवडा. मी सांगतो म्हणून नको, मी माझ्यापासून सुरुवात करणारच आहोत. आम्ही असं नाही बोलत की माझ्यापासून म्हणजे आम्ही तेच करतो. पण
तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. जर कोण असे आढळत असतील त्यांना तुम्ही रोका, की असं करू नका. ही 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 चांगली सवय नाही, ही वाईट सवय आहे. म्हणजे अशा वाईट सवयींपासून लोकांना दूर राहायला सांगा आणि चांगल्या सवयी आत्मसात करा. एवढंच मला बोलायचं होतं. जर काही चुकलो असेल तर मोठ्या मनाने माफ करा आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय कमेंट्स करायच्या असतील, तर नक्की या कमेंट्स बॉक्समधून मला कळवा तुमच्या प्रतिक्रिया. तोपर्यंत टाटा, बाय बाय.